अर्पिता, चहा थंड होतोय, घे ना. हा. एक कॉल. तुझी बहीण कॉलेजच्या टीमविषयी पुन्हा तुमच्या साईत क्रिकेट खेळताना दिसेल. तुझ्यामुळे माझं कोचिंगला ऍडमिशन झालंय दी. एक कॉल. तुझा भाऊ पुन्हा स्पर्धा परीक्षांचे पेपर खरडताना दिसेल. मला सरकारी नोकरी लागली. हे कुणामुळे होते? विराज सरांमुळे. तू मला नकार देऊ शकतेस तर मी सुद्धा हे सगळं करू शकतो. तुझ्या आनंदी घराचं नरक करून टाकेन मी. तुझ्या आनंदी घराचं नरक तू मला नकार देऊ शकतेस तर मी मला सुद्धा हे सरकारी सगळं नोकरी करू लागली. शकतो. तुझ्या आनंदी घराचं नरक करून टाकेन. तुझ्या आनंदी घराचं नरक मला सरकारी नोकरी लागली. नरक करून टाकेन. काय ग, काय झालं? कसला विचार करतेस? अरे काही नाही, ते उठायला उशीर झाला ना आज, मग ते कामं कशी वेळेत होते त्याचाच विचार करते. अर्पिता, काय झालंय? काही नाही. काय झालंय? खोटं बोलतेस? मी कशाला खोटं बोलेन? काही काय? ए, आई बाहेर गेली आणि कल्याणी तिच्या रूम मध्ये. त्यामुळे तुला जे बोलायचे ते बिनधास्त बोल. कसले टेन्शन घेऊ नकोस. बोल. अर्पिता, घरातल्या सगळ्या गोष्टी आता मार्गी लागतायत. सगळे खुश आहेत, आनंदात आहेत. आणि तू जर अस्वस्थ असलीस तर मला चहा गोड लागेल का? बोल ना, काय झालंय? बाबा राहू दे, तिला नसेल सांगायचं आता. राहू दे. कालपासून माझा जरा गोंधळ उडालाय. कशाबद्दल? विराज सरांबद्दल. म्हणजे त्यांनी किती नाही म्हटलं तरी त्यांनी जे काही केलंय आपल्यासाठी ते सगळं आपण असंच तर नाही ना स्वीकारणार. नचिकेत दादासाठी, निकीसाठी त्यांनी जे केलं ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि कुठल्या ना कुठल्या रूपात तरी आपण त्याची परतफेड करणारच ना. आणि ह्या सगळ्याच्या बदल्यात त्यांची काय अपेक्षा आहे याचा अंदाज आहे ना तुम्हाला? त्याचंच टेन्शन आलंय मला. आणि ते सारखा सारखा लग्नाचा विषय काढता तो. मी नकार देऊन सुद्धा अजूनही ते माझ्या होकाराची वाट बघतात. त्याच काय करायचं ना मला कळत नाही. इकडे इकडे. हे बघ अर्पिता, कुणीतरी आमच्यासाठी काहीतरी केलंय म्हणून तू तुझ्या मनाविरुद्ध होकार द्यायची काहीच गरज नाहीये. पण विराज खरंच एक चांगला मुलगा आहे. नात्यांची जाण आहे त्याला. हुशार आहे, संस्कारी आहे, सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे तो. दिसायलाही चांगला आहे. एकंदरीत काय मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे तो. सो त्याला नकार द्यायचा असेल तर तसंच काहीतरी कारण शोधायला लागेल, दिवा घेऊन. हे बघ अर्पिता, अनिशच्या बाबतीत तू जो निर्णय घेतलास त्याला मी सपोर्ट केला. कारण अनिश काय लायकीचा माणूस आहे सगळ्यांना माहिती आहे. पण विराज साहेबांबद्दल म्हणशील ना तर खरंच तो खूप चांगला माणूस आहे. पण या बाबतीत तुझा निर्णय महत्वाचा आणि आम्हाला तो मान्य असेल.
त्यांना नाही म्हणण्यासाठी काही कारण हवं असंही नाही. तुझं मन जर नाही म्हणत असेल ना तर बस. पण तरीही मला असं वाटतं की तू एकदा विचार करावा. हे बघ अर्पिता, तुझ्या मनात आत्ता जे काही चाललंय ना ते मी समजू शकतो. कदाचित तुझ्या जागी मी असतो ना तर माझ्या मनाची सुद्धा ही घालमेल झालीच असती. पण तरी सुद्धा त्यांच्या प्रपोजलचा विचार मी नक्की केला असता. तू जो निर्णय घेशील तो मान्य असेल आणि आमचा त्याला सपोर्ट असेल. काय नचिकेत? ऍब्सल्युटली. आणि आता हा विषय बंद. हा, आज बाबा आणि दादा सुद्धा पहिल्यांदाच मी एखाद्या मुलाशी लग्न करावं असं मला सुचवत आहेत. म्हणजे मग मी निर्णय घ्यायला हवा का? विराज सरांशी लग्न करायला हवं का मी? तू माझं ड्रीम पूर्ण केलंस. तुझ्यामुळे माझं कोचिंगला ऍडमिशन झालंय दी. मला सरकारी नोकरी लागली. हे कुणामुळे होतंय? विराज सरांमुळे. पण विराज साहेबांबद्दल म्हणशील ना तर खरंच तो खूप चांगला माणूस आहे. नात्यांची जाण आहे त्याला. हुशार आहे, संस्कारी आहे. घरातल्या सगळ्यांचा आनंद असाच टिकून राहावा असं जर वाटत असेल ना तुला तर विराज सरांना लग्नासाठी होकार द्यावा लागेल तुला. गुड मॉर्निंग. चला मग कुठे देताय पार्टी? मी काय खाऊन नाही आलोय. मला सांगा, अण्णाची इडली खायची का बजरंगची मिसळ? मी काय म्हणतो, मस्त झणझणीत बजरंगची मिसळ खाऊ आणि नंतर मग आपल्या नेहमीच्या ठिकाणी चहा घेऊ. काय म्हणताय? काळजी करू नका, मी तुम्हाला खूप खर्च करायला नाही लावणार आहे. नाही नाही, काय झालं, पार्टी द्यायची आहे ना? हो हो,